कैलास वसई शरद भंडारी चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहात, ऐकत आहात. मानधम्याचा पुरस्कार देऊन गौरव केला जातोय. त्या अगोदर मॅचला होणार आहे सुरुवात. गाडीची चाबी सापडले आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे जमा आहे. ज्या कोणाचे असेल त्याने घेऊन जावी. चला, ऑल सेट, टाइमर ऑन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुशांत आणि गौरीश आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कार्तिकच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. लेट्स सी. पहिला बॉल. हो, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला हलक्या हातानं सन्मान दिलाय आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. पुढचा बॉल. कार्तिक पुन्हा एकदा रेडी आहेत बॉलिंग ट्रॅकवर. विघ्नेश फायटर त्यांच्या अगेन्स्ट VBSC. फट्टा खेळलाय, समोर खेळलाय, हातामध्ये चेंडू आला नाही. तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट. इनिंग ब्रेकमध्ये आपण काही देणगीदारांची नावे घेणार आहोत ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोलाचा वाटा आणि प्रतिसाद दिलाय. असे आमचे देणगीदारांची नावे आपण इनिंग ब्रेकमध्ये घेणार आहोत. त्या अगोदर मॅचकडे वळणार. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. 2-2 यापर्यंत सुरुवात आहे. ओ, प्ले अँड मिस. यस, त्यासाठी प्ले अँड मिस झाला होता. ऑप्शन बराच बाहेर. व्हाईट बॉल. पुढचा बॉल. पहिल्या 2 मध्ये 3. कडक स्ट्रोक, डाऊन द ग्राउंड, फेकी झाले. ओ, रनिंग बिटवीन द विकेट क्विक. गौरीश वेगाने आले आणि वेगाने येत असताना रन झाले कंप्लीट. पुढचा बॉल. 3 मध्ये 4 यापर्यंत सुरुवात आहे. हो, कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. काय घडलंय पाहणार आहोत. पहिल्या षटकाची कहाणी. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. 4 धाबा धावफलकावरती आहेत. 4-0. प्रत्येक चेंडूवर सिंगल आले आणि त्यानंतर या अगोदरचा वाईट म्हणजे शेवटचा 4 बॉलचा खेळ 5 धाबा धावफलकावर. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वन्स अगेन कार्तिक स्वतः आल्या, चेंडू खाले, सिंगल झाले कंप्लीट. आणि शेवटचा अंतिम चेंडू. पहिल्या 5 चेंडू मध्ये 6 धावा. कडक स्ट्रोक, चेंडूला गॅप मधून पाठवलंय. पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. सुशांतच्या लगातार 3 चौकारला विनायक धुशर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुशांतच्या लगातार 3 चौकाराला विनायक यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक.
मॅचच्या दिशेने वळणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15-1 आतापर्यंत कहाणी आहे विघ्नेश फायटर्स या संघाची VVSC या संघासमोर. गौरीश आणि आर्थिकच्या प्रत्येक चौकाला 100 रुपयाचे पारितोषिक फयाज शेख यांच्याकडून असणार आहे. पायावरचा बॉल ऑन साइडला फेकी झाले. ओ फेकी झाली होती परंतु हातामध्ये इक्बालचा चेंडू आला नाही, त्या कारणानं ते रन कंप्लीट झाले. शुभम नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आल्यात. 16-1 2.1 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. गौरीश आणि अर्चिस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल कडक स्ट्रोक, खूप चांगली बिल्डिंग. हो रॉकेट थ्रो, सिंगल झाले कंप्लीट. पॉवर प्ले सुद्धा सुरू आहे आणि पारितोषिकाचे मानकरी सुद्धा ठरणार आहेत. आता यामधून 2 गोष्टी घडणार आहेत, 2 गोष्टी समांतर आहेत. लेट्स सी काय घडणार आहे. 17-1 2.2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. शुभम पुन्हा एकदा रेडी आहेत. ओ क्लीन बोल्ट, दांडी गुल, अर्चिस बाद. दुसरा धक्का विघ्नेश फायटर या संघाला. गॉन. सतरावर 2 आतापर्यंत कहाणी आहे. पाठीमागे चेंडूला खेळलंय आणि सहज सोपरी 3 सिंगल झाले कंप्लीट. 2.4 चेंडूचा खेळ झाला. 18-2 विघ्नेश फायटर प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत VVSC या संघासमोर. पुढचा बॉल. हो ताकद भरपूर लावली होती परंतु त्या दिशेला फक्त एकच दाब आहे. किती पण ताकद लावा, तो पॉइंट, तो रिजन पर्टिक्युलर झोनचा आहे, त्यासाठी सिंगल कंप्लीट होते. शेवटचा बॉल पॉवर प्ले, पॉवरफुल बनवले आतापर्यंत शुभम यांनी. शेवटचा बॉल पाहणार आहोत. शेवटचा बॉल, खूप चांगली फिल्डिंग, क्विक पैकी. वा, अनेकरकार डॉट बॉल येतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 19-2 विघ्नेश फायटरचा संघ VVSC या संघासमोर. डीजेल ऐकून लगेच बोलूया. अंतिम षटक मार्गस्थ इक्बाल नवीन गोलंदाज. इक्बालचा पहिला बॉल समोर खेळला, चेंडूला ड्राईव्ह केले. अर्चिस नव्हे तर गौरीश होते. गौरीशने हा स्ट्रोक खेळला होता. सूर्यकांत सुरूला 2 मोठे ब्लास्ट कडे जावं लागणार आहे. ओ व्हॉट अ कॅच, वाह, कॅच ऑफ द मॅच, सुपर कॅच. फलंदाज बाद, सूर्यकांत सुरू. गॉन. मागील 3 दिवसाच्या स्टॉलला आपण पाहतोय. त्या स्टॉलचं आस्वाद जर कोणाला घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या स्टॉलमध्ये जाऊन आस्वाद घेऊ शकता. मागील 3 दिवस झाले स्टॉलने सुद्धा आम्हाला भरपूर काही गोष्टी दाखवल्यात. मग ते
मोजुटो असू द्या, चना मसाला असू द्या की पेरू असू द्या, काहीच कुठल्याच गोष्टीचं कमी नाही केलं. बघूया आज काय नवीन आम्हाला त्यांच्याकडून पाहायला मिळेल, त्याची आतुरता लागली. सिंगल पुणे तर कंप्लीट झाले. दाबा धावपळ करतात 22 दाबा. यस पंच 4 बॉल ना, 3 बॉल 4 बॉल असतील. ओके 4 बॉल 22. पुढचा बॉल इक्बाल. हो कडक स्ट्रोक. वा 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 वा, काय पट्टा खेळलाय. बरोबर कोणालाही हलण्याची संधी नाही आणि बॅट मधून त्या प्रकारचा आवाज सुद्धा आलाय. क वा, कडक स्ट्रोक. शेवटचा आणि अंतिम बॉल. इक्बाल रेडी आहेत. आणखीन एक चौकाला तर विनायक यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक आलाय शेवटचा आणि अंतिम बॉल पाहणार आहोत. 26 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न, खूप चांगली बिल्डिंग. येस, फलंदाज चेक केलं जाणार आहे. हातामध्ये चेंडू आला त्यावेळेला यष्टांवर लागला होता, नाही लागला होता, सर्व गोष्टी पाहणार आहोत. तुर्तास नेक्स्ट मॅच टॉस कडे वळणार आहोत. 2 कॅप्टन्स, बोथ 2 कॅप्टन्स रेडी. चला दोन्ही कर्णधार लगेच रेडी व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच मीम बॉईज श्री स्पोर्ट्स. चला श्री स्पोर्ट्स आणि मीम बॉईज दोन्ही संघाचे संघनायक. शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान. करतय बाबांच्या नावानी. करतय बाबांच्या नावानी. तालिब पठाण रियाज शेखची साथ आहे हो मोलाची. साथ आहे हो मोलाची. साथ आहे हो मोलाची. वीरू मोलाची. साथ आहे हो मोलाची. साथ आहे हो मोलाची. वीरूभाई नटीबाई कती पाहुण्यांचा सन्मान. आनंद पाटील वामन पाटील कती पाहुण्यांचा सन्मान. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान. खूप चांगलं गीत, खूप चांगलं गीत. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्या भेटीला आलंय. आकाश, मला वाटतं हे टायटल सॉन्ग यावर्षी बनवलंय का? ओ माय गॉड, काल बनवलंय. वा, खूप चांगलं गीत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत डोंगरपाडा क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी शरद भंडारी चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतात, ऐकत आहात. आणि आजचा सलग 4था दिवस म्हणजे शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. टॉप 20च्या लढत्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. मॅच नंबर 7 सुरू आहे. मॅच नंबर 8चा टॉस झाला का? मीम बॉईज आणि श्री स्पोर्ट्स टॉस करून घ्या प्लीज लगेच. श्री स्पोर्ट्स काय झालं? कॅप्टन आला नाही का? टॉस झाला. हो, क्या बात आहे. कडक. कोणी? तुम्ही जिंकले. निर्णय तुम्हाला बघितलं का? तुमची स्पर्धेचं आयोजन मला आठवते. खूप मजा आली होती त्या स्पर्धेमध्ये खेळताना. यस, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. जयेश
च्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. आशुतोष आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ऑल सेट. जयेश रेडी आहेत. पुढचा बॉल 27 टार्गेट. 27 इट्स टार्गेट. हो सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. ज्ञानेश्वर दादा ज्ञानेश्वर नाव काय याला बोलो रे मधला मधला बोलो. ओ व्हाट अ कॅच. वाह सुंदर जल टिपलाय फलंदाज बाद. विकेट लवकर आली. लवकर विकेट येणं म्हणजे अडचणी वाढणं. 2-1 ही आतापर्यंत कहाणी आहे बीबीएससी या संघाची. पहिल्या 3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. जयेश याने आणून दिले विकेट आणि विकेट येत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मिस्टर राज आल्यात. आशुतोष बाद झाल्यात. जयेशने आणून दिलाय तो ब्रेक थ्रू. 2-1 पुढचा बॉल. हो सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सहज सोप्या रीतीने सिंग झाले कंप्लीट. 3 धावा फलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 4 चेंडू 3-1. पुढचा बॉल. जयेश रेडी आहे. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. वेट केलं आणि वेट करत असताना पॉवरफुल स्ट्रोक. जागा बनवली. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. जन विकास आघाडीचा नेता होता यो दमदार. हो साऱ्या गावात दादांच्या सारखा भेटणार नाही दिलदार. आज या क्रिकेट सामन्यात होईल बक्षिसांची बरसात. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम बॉल. लास्ट बॉल रिमेनिंग इन फर्स्ट ओव्हर. 7-1 शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8-1 27चा आहे पाठलाग बीबीएससी आणि त्यांच्या गेस विघ्नेश पायटर. डिझेल ऐकूया आणि लगेच पळूया मैदानाच्या दिशेने. क्रिकेट सामन्यात होईल बक्षिसांची बरसात. आज या डोंगर पाड्यात होईल बक्षिसांची बरसात. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान. पॉवर प्ले. येस पॉवर प्ले. अभिषेक आल्यात. अभिषेकच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पॉवर प्लेचं षटक. 8-1 बीबीएससी या धाबांचा पाठलाग करतात. आतापर्यंत 27चं टार्गेट सेट केलंय विघ्नेश फायटर या संघाने. युट्यूब वाहिनी घरात नेटवर्कची संपूर्ण टीम मागील 4 दिवस झाले जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट करतायत. आमचे कॅमेरामॅन आणि त्यानंतर आमचे ऑपरेटर कुठल्याही प्रकारे कुठलीही हानी होऊन आतापर्यंत दिली नाहीये. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर चेंडूला हलक्यातनं कट केलं होतं. सिंगल झाले कंप्लीट. पहिला बॉल पॉवर प्लेचा सिंगल. पहा इकडून आता पॉवर प्ले कोणाच्या बाजूने जाणार आहे यावर सर्वांच्या नजर आहेत. 27चं टार्गेट आहे. 9-1 पुढचा बॉल. अभि. ओ चेंडू कुठे आहे. येस वाईट बॉल. खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता परंतु जितका आतमध्ये आला तितकाच बाहेर सुद्धा बोलवला आणि अखेरकार आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. लेट्स सी काय घडलं. ओ जवळ पास होऊन यष्टांच्या जवळ पास होऊन निघून गेला होता. पुढचा बॉल. रेडी आहेत अभि. स्ट्राईक एंडला राज. ओ हो हो काय करू काय करू काय करू. कळायला मार्ग नव्हता. धावू की नको धावू.
धावू की नको धावू, आणि अखेरकर धावलेच नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल अभि पॉवर प्ले, हलक्या हाताने सन्मान दिलाय. खेळपट्टीवर वेगाने स्वतः येत आहेत, चेंडूला अडवतायत. सिंगल झाले कंप्लीट. धावफलक खूप छान आहे. 1-1, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3 बॉल. पुढचा बॉल कट केला चेंडूला आणि कट करत असताना सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होते. पहा मोठ्या ब्लास्ट कडे जात नाहीयेत. पॉवर प्ले सुद्धा सन्मानजनक आतापर्यंत पाहायला मिळतोय. अभि बॉलिंग ट्रॅक वर आहे. एक डॉट सुद्धा आला होता, एक वाईट सुद्धा आला, आणि बाकीच्या सर्व चेंडूवर सिंगल कंप्लीट झाले. आतापर्यंत अभिचे षटक आहे, हे पॉवर प्लेचं षटक आहे. ओ मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्ले अँड मिस. डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. शेवटचा बॉल पाहणार आहोत. 12/1, लास्ट बॉल रिमेनिंग इन पॉवर प्ले. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. फट्टा खेळलाय, खूप चांगली फिल्डिंग, आणि एक झाले कंप्लीट. आणि अखेरकार पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 13/1. पहिल्या 2 षटकांमध्ये झाल्या 13. आता पुढच्या 2 षटकांमध्ये बनवायचे आहेत 12 मध्ये 14. 12-14 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. डीजेला ऐकून लगेच बोलूया. चला नवीन गोलंदाज पहिला बॉल आणि पहिलाच बॉल कट केला चेंडूला. कट करत असताना सहज सोप्या रीतीने कंप्लीट होते. सिंगल. नेव्हिल कडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे. नेव्हिलने या स्पर्धेमध्ये, या नवीन हंगामामध्ये खेळत असताना खूप चांगली बॉलिंग केले. आता नेव्हिलचं षटक कशा प्रकारे असणार आहे या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. मॅचचा रिझल्ट सुद्धा तितकाच पाहायला मिळणार आहे. फुल टॉस ऑन साइडला. व्हॉट अ फील्ड. सूर्यकांत सुरू. व्हॉट आउटस्टँडिंग एफर्ट. कोण होते? सूर्यकांत सुरू होते का? येस, डेफिनेटली तेच होते. वाह, शानदार फिल्डिंगचा नजारा. फुल टॉस बॉल, चेंडू गॅप मधून जात असताना ओ व्हॉट अ फील्ड. सूर्यकांत सुरू. बरोबर चेंडू खाली आले आणि चेंडूला अडवलंय. एक धाव कंप्लीट झाले. 15/1. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 12 धाब्यांची गरज. 10 बॉल 12. समोर डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. डॉट बॉल. त्यासाठी चर्चा झाली होती. त्यासाठी ती चर्चा सुरू होती आणि अखेरकार डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल. येणारे 9 बॉल 12 धाब्यांची गरज. ओ फट्टा केला, हवेत वाढून केला. एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये पेश केला नेव्हिल यांनी. आणखीन एक धक्का, दुसरा धक्का बीबीएससी या संघाला. गॉन. तो आग जिल्ह्याची आग साऱ्यांची होती साथ. होता तो आग जिल्ह्याची आग साऱ्यांची होती साथ. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावान. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावान. थँक्यू. आता डोंगरपाड्यामध्ये आहेत. इकडून गुरुवार पासून नारंगी मध्ये जायचंय. किती प्रवास करणार आहेत आयुष्यात ते कळायला मार्ग नाहीये. झोप कधी भेटणार आहे ते सुद्धा माहित नाहीये. आमच्या ऑफिशियल पंचांना सुद्धा झोप भेटते का नाही त्यांना सुद्धा माहित नाही. खूप मोठं दडपण वाढवणं असतं. भाऊच्या प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आकाश घर डोंगरपाडा यांच्याकडून असणार आहे. हो, भाऊला पहिल्याच बॉलवर बीट केलंय. येस,
व्हॉट आउटस्टँडिंग बॉल. मॅकनॅकसन डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 5 बॉलचा खेळ झालाय. 2-1 आणि आता धावफलक 15-2. 2-1 म्हणजे या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्यात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. एक्सपिरियन्सचा बॉलबाला पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये पेश केला. फक्त 2 धावा दिल्यात. एक महत्वाचं विकेट आणले. मॅच मध्ये औपचारिकता नव्हे तर खूप मोठं दडपण वाढलंय. 6-12. हो, नो बॉल चेक केला जाणार आहे. हो, काय कहाणीमध्ये ट्विस्ट येईल का? चेक केलं जाईल. कॅमेरा ए कोण उतर. चला मॅच कडे वळणार आहोत. लेट्स सी काय घडलं होतं या षटका अगोदर. फक्त 2 धावा आणि त्यामधून 1 विकेट. शेवटचं अंतिम षटक मार्गाचं. 6 बॉल 12 धाब्यांची गरज. 6 बॉल 12. रोहितच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. आता बाहूकडे आलेला इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स इकडे दाखवावा लागणार आहे. काय इकडून भाऊ एखादा मोठा ब्लास्ट आणू शकतो का हा सुद्धा प्रश्न आहे. मोठा ब्लास्ट आणावे लागणार आहेत. पहिला बॉल. या प्रकारचे नवे मोठे ब्लास्ट. या प्रकारचे मोठे ब्लास्ट आणले तर तिकडून तुम्हाला त्याच दिशेने जावं लागेल जिकडून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिला धक्का. होता जीवा भावाचा नाव गाजतय जिल्ह्यात. साऱ्याच्या होता जीवा भावाचा नाव गाजतय जिल्ह्यात. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावाने. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावाने. विकेट आली पहिल्याच बॉलवरती. आता 3 मोठे ब्लास्ट. एक तर येणं गरजेचं आहे. जतीन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. जतीन हो टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना ओ माय खूप चांगली बिल्डिंग. गौरीशने पाठीमागे बॅकअप दिला. ऑलमोस्ट बाउंड्री लाईनला तो चेंडू जात होता. टॅप करत असताना सिंगल झाले कंप्लीट. आता भाऊ आल्यात. भाऊ भावेश तुमच्याकडे असलेला एक्सपिरियन्स इकडे दाखवावा लागणार आहे. किमान एक बाउंड्री हवी आहे तर तुम्ही मॅच मध्ये पुन्हा परत येऊ शकता. 4 चेंडू मध्ये 11 धाब्यांची गरज. ओ नो बॉल. ये हुई ना बात. कहाणी में बड़ा ट्विस्ट. 9+4 5 धाबा आल्या. चेक केलं जाणार आहे. आकाश घरात आयोजन भारी करतय बाबांच्या नावानी. बाबांच्या नावानी. करतय बाबांच्या नावानी. तालिब पठाण रियाज शेखची साथ आहे हो मोलाची. साथ आहे हो मोलाची. साथ आहे हो मोलाची. वीरूभाई नदीबाई कती पाहुण्यांचा सन्मान. आनंद पाटील वामन पाटील कती पाहुण्यांचा सन्मान. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावाने. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावाने. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावाने. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावाने.
चला कहाणीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय. आता येणारा 4 पॉइंट चेंडू 6 धाब्यांची गरज. भाऊने केलं मॅच ऑन. ओ फलटा खेळलाय हवेत परंतु फ्री हिट आहे. काय घडलंय कोणाच्या विरोधात घडलंय कधी घडणार आहे आणि मॅच मध्ये वार पलटवार होणार परंतु त्या वार पलटवारासाठी तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. मॅच मध्ये कहाणी काय आहे. येणारा 3 चेंडू 6 धाब्यांची गरज. 3 चेंडू 6 धाबा. भाऊ सांगतो माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये आल्यात. चौकार आणलाय. पुढचा बॉल 3-6चं इक्वेशन. कडक स्ट्रोक कडक. वा 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 कोणालाही हलण्याची संधी नाही. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. ऍक्शन रिप्ले दाखवा. ओ फुल पेस ऑफ द बॅट. दोन्ही ठाकूर डीजे थांबवतोय. डीजे नकोय. ऍक्शन रिप्ले दाखवा. का नाही बघणार. फुल पेस ऑफ द बॅट आणि त्यानंतर हा फटका पहा भाऊचा. ओ व्हॉट अ शॉट. कोणालाही हलण्याची संधी नाही. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये. 1 डॉट आला तर अजून अडचणी वाढतील. त्यासाठी तुम्हाला टायमर संपला की चेक करा. हो तिकडे टायमर थांबवलेला नव्हता. ओके नाही तिकडे टाइम थांबवलेला नव्हता. टायमर कव्हर झालाय. चला मॅच कडे बोलणार. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. लेट्स सी काय घडणार आहे. भाऊने मॅचला ऑन केलंय आणि ऑन करत असताना काय जबरदस्त पलटवार मैदानाच्या आतमध्ये केलाय. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. 2 बॉल 2 अटॅकिंग फिल्डिंग साठी किती खेळाडूंना उभं केलंय. 1 2 3 4. चला 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. पुढचा बॉल. ओ फुल टच बॉल आणि चेंडूला सहज सोपे तरी सिंगल कंप्लीट झाले. आता भाऊ नॉन स्ट्राईक एंडला गेल्यात. आता स्ट्राईक एंडला जतीन आल्यात परंतु जतीन आल्याने संपूर्ण वादळी वारे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. म्हणजे इतकं काही घडणार आहे चेंडूवर. लेट्स सी काय घडणार आहे. 1 चेंडू 1 धाब्यांची गरज. 26-27चा पाठलाग होता आणि 27 ची मॅच आतापर्यंत इथपर्यंत आणून ठेवले. भाऊने पलटवार केले आणि पलटवार करत असताना काय जबरदस्त कमबॅक मॅच मध्ये केलंय. विघ्नेश फायटर की बीबीएससी कोण जिंकणार आहे. कोण जाणार टॉप 10 मध्ये. टॉप 10 ची लढत आहे. एक चेंडू 1 धाब्याची गरज. ऑल साइड अटॅकिंग फिल्डिंग. किती खेळाडू 1 2 3 4 5 6 ऑलमोस्ट सर्व आल्यात. नेव्हिलला पाठीमागे ठेवलंय. ऑल साइड 1 चेंडू 1 धाब्याची गरज. कोण बनणार आहे हिरो. ओ नेव्हिलला सुद्धा पुढे आणलंय. क्या बात आहे. नाही पूर्ण पाठीमागे गेले. ऑन साइड टाकण्याचा प्रयत्न. मॅच फिनिश. व्हॉट अ मॅच. अद्भुत अविश्वसनीय. कोणी विचार सुद्धा केला नसेल. भाऊने आणलं मॅच मध्ये आणि भाऊने आणलं मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला टीम बीबीएससी या संघानं. विघ्नेश फायटर स्पर्धेबाहेर. चला नेक्स्ट मॅच. चला मॅच समरी पाहिल्यानंतर नो डाऊट. यस लेट्स सी. मॅच समरी 26/4. 27 धाबांचा पाठलाग सहज सोपे रीतीने झाला नाही तर अडचणी वाढल्या होत्या. नखेरकर मॅच फिनिश. मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर भावेश बाबू. चला भाऊ आपण या.
वॉट अ मॅच, वॉट अ फिनिश. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हरिचंद्र मामा यांच्याशी बसते. ती ट्रॉफीज देऊन भाऊ यांचा गौरव करायचा आहे. चला नेक्स्ट मॅच. फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि नेक्स्ट मॅच जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती हलकासा बदल. नवापूर गावचे सुपुत्र मृदुल मेहर यांचा या ठिकाणी आवाज आपल्याला या पुढील मॅच साठी ऐकायला मिळणार आहे. क्रिकेट सामन्यात होईल बक्षिसांची बरसात.